आज सकाळची सुरुवातच धावपळीपासून चालू झाली, कारण माझे ऑफिसचे कॉल कंटिन्यू चालू होते। त्यामुळे सकाळच्या कामांना खूप उशीर झाला होता आणि आज होता आमचा उपवास, त्याच्यामुळे ब्रेकफास्टची काहीच गडबड नव्हती। ऑफिसच्या कामातून थोडा वेळ काढून मी पटापट देवपूजा करून घेतली आणि देवपूजेला पण खूप उशीर झाला होता, कारण त्यामध्ये पण मी ऑफिसचं काम करत होते। फायनली सगळी कामं झाल्यानंतर मला खायला वेळ मिळाला, म्हणून मी घेतलं होतं कोरा चहा आणि हा फराळी खाकरा, आणि ते सुद्धा मी काम करता करताच खाऊन घेतलं। आणि इथे गोलू रेडी होत होता स्कूलला जाण्यासाठी, आणि आज त्याची होती मॅथ्सची एक्झाम। काही मुलं स्कूलला जाताना रडतात, पण गोलूची स्कूलला निघताना एक्साइटमेंट थोडी वेगळीच असते। त्याला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर मी पटकन ऑफिसचं काम करून घेतलं। ऑफिसचं सर्व काम आवरून झाल्यानंतर मी रेडी होत होती, कारण मला जायचं होतं एका प्रमोशन शूटसाठी, आणि मी एकटीच होती म्हणून मी माझ्या सोबत ताईला सुद्धा घेतलं। तयारी करेपर्यंत आम्हाला खूप उशीर झाला होता आणि आम्हाला निघायचं सुद्धा होतं। सो रेडी झाल्यानंतर आम्ही पटापट निघालो आणि ऑटोमध्ये बसलो। आमचं शूटचं लोकेशन अंधेरीलाच होतं, सो आम्ही बोरिवलीवरून मेट्रो पकडली आणि ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झाला होता, त्यामध्ये हे मुंबई मधलं ट्रॅफिक, आणि फायनली आम्ही टी सिरीजच्या ऑफिस मध्ये पोहोचलो। सो तिथे एका मराठी मूवीचे इंटरव्ह्यूज आणि प्रमोशन शूट चालू होतं, आणि तिथे जाऊन एवढ्या मोठ्या मोठ्या स्टार लोकांना फक्त मला बघायचं नव्हतं, तर त्यांच्यासोबत शूट सुद्धा करायचं होतं। आणि लिटरली मी खूप जास्त नर्वस झाले होते, पण त्या लोकांनी मला खूप छान सपोर्ट केला। आणि ऑनेस्टली स्पीकिंग, आयुष्यात मी हे सगळं अचीव करू शकते, कारण माझी आरू फॅमिली मला खूप सपोर्ट करते। सो थँक्यू एव्हरीवन फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. कीप सपोर्टिंग.